महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक सोडून महाराष्ट्रामध्ये आला आणि कशा पद्धतीची तुमची घुसमट होती तिथं? कर्नाटक सोडून नाही, सीमाभाग सोडून आज महाराष्ट्रात आलो आहे. आपण इथं संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाची स्थापना होती, त्या कार्यक्रमात आपण सहभागी झालो. सीमा भागातल्या पत्रकारांना पण या संघटनेत सामावून घेतलं, त्याबद्दल या संघटनेचं अभिनंदन. सीमा भागातील मराठी भाषिकांची घुसमट हर एक प्रकारे होते. मराठी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार देत नाहीत, मानवी हक्काचं उल्लंघन होत आहे, भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार मिळत नाहीत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं पोलिसांच्या करवी असो किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं कर्नाटक सरकारकडून मराठी माणसाचा छळ केला जातो. तर महाराष्ट्र सरकार याकडे बघायची भूमिका घेते. महाराष्ट्रातले राजकारणी बघायची भूमिका घेतात. महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आपला बेळगाव सीमा भागाकडे बघायचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. बेळगावच्या सीमा भागातल्या मराठी जनतेवर, मराठी बांधवावर कशा पद्धतीनं अन्याय व्हायला आहे, कशा पद्धतीनं अत्याचार व्हायला लागला आहे, याचा अभ्यास त्यांनी करून कशा पद्धतीने केंद्र सरकारवर दबाव आणता येईल, केंद्र सरकारकडून कर्नाटक सरकारवर दबाव आणता येईल आणि कर्नाटकातील सीमा बांधवावर होणारे अन्याय कमी करता येईल, याकडे लक्ष महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीयांनी दिलं गेलं पाहिजे. तरच काय तर मराठी बांधवावरील अत्याचार कमी होतील असं मला वाटतं. कोणकोणते पक्ष असे आहेत की ते कर्नाटकच्या विरोधात आहे आणि जे कर्नाटकच्या सीमेच्या नागरिकांना मदत करणारे कोणता पक्ष आहे असं? महाराष्ट्रात तसं महाराष्ट्र एकीकरण समिती सर्वपक्षीय आहे आणि महाराष्ट्रातून सर्व पक्षीयांचीच सीमा भागातील नागरिकांना मदत होत असते. मात्र ज्यावेळी निवडणुका होतात त्या निवडणुकीच्या काळात महाराष्ट्र एकीकरण समिती पण निवडणुका लढवते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे एकेकाळी 8-8 आमदार निवडून यायचे. मात्र काळाच्या ओघामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आमदारांची संख्या निवडून येण्याला कमी झालेली आहे. त्याचं एक कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी, महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी सीमा भागातल्या निवडणुकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. उलट राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजप किंवा शिवसेनेची, एकनाथ शिंदेंची शिवसेना हे दिल्लीतल्या नेत्यांचे आदेश म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करतात. त्यामुळे देखील महाराष्ट्र एकीकरण समिती बऱ्यापैकी बॅकफूट होत जाते. त्या उलट उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि शरद पवारांची राष्ट्रवादी बऱ्यापैकी महाराष्ट्र एकीकरण समितीला मदत करते. तिथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सपोर्टमध्ये त्यांनी प्रचारला येतात, विरोधात त्यांनी प्रचारला येत नाहीत. त्याचा फायदा कुठेतरी महाराष्ट्र एकीकरण समितीला होतो. मात्र शिंदेंची शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजप हे मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात नेहमी प्रचारला येत असतात. कोणते पक्ष असे आहेत की ते पक्षातले नेते तुमच्या सीमा भागामध्ये येऊन गेले आणि कशा पद्धतीचा त्यांनी प्रचार केला? भाजपचे आणि एकनाथ शिंदेच्या पार्टीचे लोक तिथं प्रचाराला येऊन गेले. देवेंद्र फडणवीस आले, एकनाथ शिंदे आले, चित्रा वाघ आल्या, ह्या पद्धतीचे अशोक चव्हाण आले. यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विरुद्ध प्रचार केला. ही खरं म्हणजे मराठी माणसाची वेदना आहे. मराठी माणसाला वाटतं की महाराष्ट्रातील नेत्यांनी आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ते आमचे बांधव आहेत, आमचं काहीतरी नातं आहे त्यांच्याशी मराठी म्हणून. आणि आपल्याच घरचा माणूस आपल्याविरुद्ध ज्यावेळी प्रचार करतो त्यावेळी आम्ही खूप वेदनेने त्यांच्याकडे बघतो, दुःखानं बघतो. आणि ह्या भूमिकेतून ज्यावेळी आमच्या लक्षात येतं की आपलीच माणसं आमच्या विरुद्ध प्रचार करतात, आमचा लढ्याला पाठिंबा द्यायचा सोडून आमच्या विरुद्धच लढतात, त्यावेळी खरं म्हणजे ही मराठी माणसाची वेदनेची गोष्ट आहे. आज 1 मेच्या या दिनी आम्ही महाराष्ट्राच्या ह्या भूमीत आलेलो आहे आणि खरं म्हणजे हा महाराष्ट्र दिन आहे. खरं सीमावर्ती भागात मराठी माणूस दिन आहे. मराठी माणूस ज्या दिवशी ह्या सर्व माणसं महाराष्ट्रात येईल आणि महाराष्ट्रातील जनतेशी जोडला जाईल, तो सुदिन असेल. तो सुदिन लवकर यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. जर आमचे राज्यकर्ते चुकले असतील तर दुरुस्त व्हायला त्यांना काही हरकत नाही. त्यांनी दुरुस्त व्हावं आणि आपली भूमिका बदलून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहावं अशी आमची त्यांना सगळ्यांना विनंती आहे. सर, काय सांगाल की आता तुमचा हा वाद बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि सांगायचं झालंच तर शरद पवार साहेब आता त्यांच्या वयाच्या बऱ्यापैकी हे झालेले आजारी असतात, कंटिन्यू आजारी असतात. तर त्यामध्ये पवार साहेबांची ताकद ज्यावेळेस होती त्यावेळेस तुम्हाला काही आधार भेटत होता का? हो, नक्कीच. कारण शरद पवार हे युवा असल्यापासून, म्हणजे युवा नेतृत्व असल्यापासून सीमावासियांच्या पाठीचे आहेत. 1986मध्ये जेव्हा कर्नाटकानं कन्नड सक्तीचं आंदोलन केलं, आता आम्ही म्हणतो की आता महाराष्ट्राचे जे समन्वयक मंत्री आहेत ते सीमेवर अडवलं जातं म्हणून आमच्या भागात येत नाहीत. मराठी माणसाची व्यथा वेदना पाहायला मगाशी आमचे मित्र बोलत होते, ते निवडणुकीच्या प्रचाराला येतात आपल्या पक्षांच्या, मात्र आमची वेदना जाणून घ्यायला त्यांना अडवणूक होते. मात्र शरद पवार साहेबांना संपूर्ण सीमा भागामध्ये
बंदीचा आदेश असताना वेषांतर करून छगन भुजबळ हे सुद्धा तेव्हा शिवसेना नेते होते आणि शरद पवार साहेब हे तर त्यावेळी म्हणजे युवा नेते, एक धडाडीचं नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात ओळखलं जात होतं. तर त्यांनी सीमा भागात प्रवेश करून त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि अटक झाली. अशा प्रकारे असंख्य आंदोलनात त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुद्धा त्यांनी बऱ्याचदा कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करून या सीमा प्रश्नाला वाचा फोडण्याचा, सीमा प्रश्नाचा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. शिवाय आत्ता जो सर्वोच्च न्यायालयात 2004 पासून सीमा प्रश्नाचा खटला सुरू आहे, त्या खटल्यामधल्या सगळ्या प्रत्येक कामकाजात म्हणजेच यापूर्वी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवेजी असोत किंवा इतरही अनेक वकिलांची फौज असो, त्या साऱ्यांशी सातत्यानं चर्चा करायची जबाबदारी खरं तर महाराष्ट्र सरकारची, इथल्या मुख्यमंत्र्यांची वगैरे असताना एक ज्येष्ठ नेते म्हणून ती स्वतःची जबाबदारी म्हणून शरद पवार साहेबांनी सातत्यानं सीमा भागातल्या जनतेला एक दिशा देण्याचं, एक आशा देण्याचं आणि एक वडिलकीच्या नात्यानं बळ देण्याचं कामच केलेलं आहे. कोणकोणते नेते होते की त्या तुमच्या भागामध्ये, सीमा भागामध्ये येऊन प्रचार करत होते, ते पण वेगळ्या पद्धतीने प्रचार करत, त्याची नावं स्पष्ट सांगाल का तुम्ही? महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करण्यामध्ये आघाडीमध्ये सर्वप्रथम हा भाजप पक्ष आहे आणि खास करून त्या भाजपा पक्षामधले आता सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील, त्याच्यानंतर एकनाथ शिंदेसुद्धा आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला आले. त्याचबरोबर चित्रा वाघांना तर आम्ही विनंती करून सांगितले, ज्या हॉटेलात त्यांनी जाऊन थांबलेले तिकडं, की तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात आणि सीमाभागाचे लोक तुमच्याकडे आशेने बघतात आणि ह्या पद्धतीचा तुम्ही प्रचार करू नका. तर त्यांनी कोणत्याही गोष्टीला न जुमानता त्यांनी आपले प्रचार सुरूच ठेवले आणि मराठी माणसाच्या जखमेवर जे मीठ चोळायचं काम सुरूच ठेवलं. त्यानंतर गेल्या कित्येक दशकापासून भाई एन डी पाटलांच्या खांद्याला खांदा लावून आमचे सीमा भागाचे आम्ही नेतेच म्हणतो, शरद पवार साहेब ह्या सीमा भागाचं एक आधारवड आहे. आणि त्यानंतर आपले जयंत पाटील साहेब त्यांनीही सीमा भागामध्ये वारंवार येऊन आपल्या सीमा भागाच्या लोकांची विचारपूस करत असतात. त्यासाठी आज जर ह्या सीमा भागाच्या लोकांना कुणावर थोडंफार जर आशा अपेक्षा असतील तर ते खरोखर शरद पवार आणि आपले जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या उद्धवजी ठाकरे आणि उद्धवजी ठाकरेंचे सर्व आमदार ह्या सीमा प्रश्नासाठी एकजुटीनं आमच्या सीमावासियांच्या मागं थांबतात. बाकी इतर पक्षातले एकनाथ शिंदे असो किंवा बाकीचे इतर नेते असो, एकनाथ शिंदे यांनी आपणाला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना आरोग्याच्या सुविधा, विविध सुविधा पुरवून दिल्या. त्यांनी कधी गेल्यावर कुठल्या गोष्टीला नकार दिला नाही. खरं वाईट ह्या गोष्टीचा अर्थ आहे की कोणत्या दबावापोटी मराठी माणसाच्या विरोधात त्यांनी प्रचारला येतात. ह्यामुळं सीमा भागातल्या लोकांच्या मनातून त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता कमी होत आहे. हेच सांगून माझे 2 शब्द थांबवतो. काय सांगाल सरकारला, तुम्ही काय आव्हान कराल आता? मी एक महाराष्ट्र एकीकरण समितीचा सीमा भागातला एक युवा कार्यकर्ता आहे आणि एक मराठी चळवळीतला कार्यकर्ता असताना माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला ह्या महाराष्ट्राच्या सर्व पक्षीय राज्यकर्त्यांना एक विनंती आहे, मी हात जोडून विनंती करतो की मराठी माणसाच्या विरोधात किंवा मराठी माणसाला त्रास होईल ह्या पद्धतीचं वागू नका आणि सुप्रीम कोर्टात जी केस चालू आहे त्या केसला चालना द्यायचं काम करा आणि लवकरात लवकर हा जो महाराष्ट्रातला प्रदेश तिथं अडकून पडलेला आहे त्या प्रदेशाला महाराष्ट्रात सामील करून घ्या. इतकंच सांगतो आणि थांबतो.